होती. शाळेत जाताना बाय बाय करत गेली. तिचं आर्मी पोलीस स्वप्न होतं. इतके तिला इंग्रजी विषय आवडायचा प्रमाणाच्या बाहेर. तिचं लय स्वप्न सगळे काय त्याला मिळालं ते एवढ्या मुलीचं. त्याला काय दुश्मन करायची होती ते मोठ्या माणसांची वय करून करायची होती. बाकीचं काय मुलीनं काय केलं होतं माझ्या. माझ्या मुलीच्या वेळी जर चांगला तपास घेतला असता तर ही मुलीच्या ही वेळ आली नसती. बर. ह्या कुटुंबावर अशी वेळ आलीच नसती. त्यांनी त्यावेळेस खरोखर म्हणजे तपासात जरा वाईच हीच केला हलगर्जीपणा केला. 100%. माझ्या बरोबर ह्या दोन ताई दिसतात. ह्या दोघी पण अभागी आया आहेत. दोन अशा अभागी आया. ह्या दोघींचंही घर शेजारी शेजारीच आहे आणि ह्या दोघींच्याही मुलींचा खून झालाय. दुर्दैवानं एका मुलीच्या खुनामध्ये ज्या आरोपीला पकडलं त्यानं पहिल्या गुन्ह्यातल्या आरोपीची म्हणजे त्याच आरोपीनं पहिल्या गुन्ह्याचीही कबुली दिली. ही घटना महाराष्ट्राला सुन्न करणारी होती. आपल्याला सगळ्याला माहित आहे की मी सातारा जिल्ह्यातल्या सासपडे गावामध्ये सध्या आहे आणि या सासपडेमध्ये पाठीमागं माझ्या फोटो जो दिसतोय त्या फोटोतली जी पीडित मुलगी होती तिचा खून झालाय आणि हा खून झाल्याच्या नंतर संपूर्ण महाराष्ट्र हादरलेला होता. मी ज्या ठिकाणी बसलोय याच घरामध्ये ती पीडित मुलगी राहत होती. ही तिची आई आणि तिचे वडील देखील शेतीचंच काम करतात, शेतकरी आहेत. ह्या दुसऱ्या शेजारी बसलेल्या आहेत, ह्या पण यांच्याच शेजारी राहतात. आणि दुर्दैवाचं बघा की ह्या दोघींच्या शेजारीच पलीकडच्या बाजूला या घटनेतला नीच प्रवृत्तीचा आरोपी राहुल यादव राहतो. एकंदरीत हे सगळं आर्याच्या घटनेमध्ये त्याला अटक झाल्याच्या नंतर मी पुन्हा एकदा इथं का आलोय तर या राहुल यादव नावाच्या आरोपीनं पुन्हा एकदा पहिल्या गुन्ह्याची कबुली दिली की ज्या गुन्ह्याची फाईल बंद झालेली होती आणि ती फाईल बंद झाल्यामुळं तो मोकाट सुटलेला होता. आणि जर पोलिसांनी त्याच वेळेस योग्य तपास केला असता तर कदाचित यांची आर्या वाचली असती. मी सुरुवातीला ह्या ताईंशी बोलणार आहे. यांची मुलगी सगळ्यात महत्वाचं दुर्दैवानं सांगतो की मी आता ज्यावेळेस त्यांच्याशी बोललो त्यावेळेस मला इथपर्यंत येईपर्यंत अशी माहिती होती की त्यांची मुलगी मतिमंद आहे असं सांगण्यात आलं होतं आणि समाज माध्यमांमध्ये सुद्धा तशीच बातमी गेलेली होती. पण वास्तविक पाहता तसं नव्हतं. तर त्या असं सांगतात की त्यांच्या मुलीचं शिक्षण झालेलं होतं, ती 12वी झालेली होती आणि फक्त साधी भोळी राहणी एवढाच तिचा दोष होता. काय झालं होतं ताई थोडस तुमच्या मुलीबद्दल अगोदर सुरुवातीला सांगा, मग मी यांच्याशी बोलतो. सुरुवातीला ती 9 वर्षाची असताना म्हणजे 2013ला ती जी लहानपणी असताना तिच्यावर म्हणजे ड्रेसवर हे अत्याचार करण्याचा प्रयत्न केला होता. बरोबर. त्यावेळेस पोलीस म्हणजे आमच्या गावातल्या पोलीस पाटलांना बोलवून त्यांनी आपली गाडी पूर्ण बोलवून त्याला आणि आम्हाला नेलं होतं वरती. बरोबर. त्यानंतर त्यांनी काय 20-25 दिवस कोर्टात बी मला हजर केलं होतं. परत 20-25 दिवस त्याला आत टाकला आणि परत सोडून दिला होता त्याला. त्याच्यावर मला एकदा 2-3दा बोलवून घेतलं, परत काय बोलवलं नाही काय नाही. माझी लहान लहान मुलं असल्यामुळे मी सुद्धा रोजगार केल्याशिवाय मला पर्याय नव्हता. रात्रंदिवस कष्ट करत होती मी. त्यातून मला मुलं 4 जगवायची होती. माझा मालक 2007लाच वारलेला मुलगा पोटात असताना. त्यामुळे माझ्या एकटीवरच अवलंबून सगळं होतं. मला ज्या पाठीमागं कोणी नसल्यामुळे हे अंगाश हे झालं. आणि मग 2024ला माझी पोरगी म्हणजे हे अचानक बेपत्ता झाली. फेब्रुवारी महिन्यात 15 तारखेला अचानकच हे झाली. गायब झाली. कपडे धुवायला गेली होती आणि तिथं म्हणजे आमचा नळच आहे तिथं धुत होती कपडे हे. आम्ही बी कामावर गेलो, कामावर आल्यावर बघितलं तर मुलगी घरात नाही. मग ती नेहमीप्रमाणे जात होती. त्यामुळं मुलाला म्हणलं जाऊन बघून. तर ते बघायला गेला तर तिथं नव्हतीच ती. कपड्याची बादली धुतलेली होती जाग्यावर, पाण्याची भांडी बी जाग्यावर तिथले तिथंच होती. आणि मग तिथून गायबच. ती 2.5 किती दिवस गायब होती? 52 दिवसानं गावली ती. 52 दिवसानंतर तिचा मृतदेह सापडला. विहिरीत सापडला. बर, ज्यावेळेस मृतदेह सापडला त्यावेळेस परत काय चौकशी झाली, काय तपास झाला?
काय ती म्हणली तर रिपोर्ट आला की सांगितलं की नॉर्मल आहे म्हणून सांगितलं हा आणि संपलं. मग म्हणलं बर तर म्हणजे ती झालं. केस फाईलच झाली, फायनल म्हणजे ती केलं. केस बंद झाली. हो आम्ही तेव्हा म्हणायचो की ही पोरगी माझी असं म्हणजे काय करणार, तरी बी ती म्हणली तर मग सांगा तुम्ही, तरी बी म्हणजे काय सांगणार आता. हा मग ती मग त्याच्या त्यावेळेस आम्ही पण तुम्ही ह्याच्यावरच संशय व्यक्त केला होता. हो केला होता. हा पण नाहीच म्हणजे नाही, नॉर्मल आहे म्हणून रिपोर्ट सांगितला आम्हाला. बर असं झालं. मग आम्ही तिथून निघून आलो. त्याच्यावर मग परत काहीच नाही. बर ती परत हीच घटना मग घडली अशी. बर म्हणजे त्यावेळेस सुद्धा तुम्ही ह्याच राहुल यादवनं तुमच्या हो मुलीबद्दल हो दुष्कृत्य हो. केले असं सांगत होता. ते प्रत्येकाला मी सांगत होते. ज्यांनी विचारलं का नाही तुम्हाला संशय कोणावर आहे, हा तर मी सांगायची ही म्हणते ती बी हाय असू शकतो, पण हम्म. मला ह्याच्यावर संशय आहे. हम्म. कारण ह्यानं पहिलं कृत्य केलंय त्याच्यामुळे त्यानं केलं असणार आहे ही बर मला गॅरंटीच होती. पण माझ्याकडे काही नसल्यामुळे मला काहीच करू शकले नाही. मी एकटे असल्यामुळे कोण माझ्या पाठीमागच नव्हतं ना. बर अच्छा त्याच्यामुळे काहीच करता आलं नाही. तर पण मी पोलिसांना बी सांगितलं होतं की शेजा हात असू शकतोय की बर ह्यो करू शकतोय बर अच्छा इतक्यापर्यंत म्हणजे संशय म्हणून सांगितलं होतं. अच्छा त्यांनी नेला होता पण ते कुठलं लोकेशन सांगितलं, तुळजापूरचं पंढरपूरचं सांगितलं तिकडं आहे म्हणून. पण तो हा सकाळी इथंच होता. बर ज्या दिवशी माझी मुलगी गायब झाली हा त्या दिवशी तो सकाळी दुपारपर्यंत जवळजवळ दिसत होता इथं. बर पण अच्छा ती म्हणतोय की 2 वाजता इथं होतं, 2 वाजता तिथं लोकेशन त्याचं दावलं गेलं. अच्छा आम्हाला त्यातलं तरी काय कळणार आहे, पोलीस ओके स्टेशनला बाय तरी काय कळणार आहे ओके कुठलं लोकेशन किंवा काय. हम्म. आपलं हो हाय तर हाय. आता आपल्याला इतकं काय कळतंय, बरोबर शिकलेल्या आहे. माणसाने कळतंय, आपल्याला काय कळणार आहे. अं, त्यांच्या तोंडून ऐकलेला हा तुम्ही घटनाक्रम मी तुम्हाला अगदी खात्रीने सांगतो, या साध्या भोळ्या आईचा आवाज जर त्यावेळेस ऐकला गेला असता, कारण त्यांचं ठाम मत होतं, कारण शेवटी त्यांना नजर कळत होती की ह्याच व्यक्तीनं आपल्या मुलीबद्दल काहीतरी केलेलं आहे. पोलिसांचे हात खूप लांब पोचतात, परंतु ते पोलिसांना त्यावेळेस का लक्षात आलं नाही ही गोष्ट मात्र विचार करण्यासारखी आहे. पण ह्याच्यातला महत्वाचा अँगल काय की यांच्या मुलीच्या केसमध्ये जिचा आत्ता मृत्यू झाला, म्हणजे जिचा आत्ता खून झाला, त्या म्हणजे ह्यांची मुलगी ह्यांच्याच मिस्टरांनी ह्यांच्या केसमध्ये मदत केली होती. हा दुसरा राग त्याच्या डोक्यात होता. आणि मग परत ह्यांच्याही 12 वर्षाच्या मुलीचा त्यानं अमानुष खून केला. काय झालं होतं ताई, म्हणजे ह्यांचा आणि तुमच्या केसचा कसा संदर्भ होता? ह्यांच्या केसमध्ये आता 2024 ला घडलेले त्यावेळेला हा पोलीस म्हणजे बर हा रात्रीच्या जाण्याची ह्यांच्या म्हणजे ह्यांची अवस्थाच नव्हती बर मुलगी घरात अशी. हा त्याच्यामुळं आर्याच्या पप्पानी मग रात्रीच्या 12 वाजता जाऊन बोरगावला एनसी दे देऊन आले. बर अं, त्या गोष्टीचा तुमच्यावरती राग होता त्या? त्याचे त्यानं डोक ठेवूनच हे आमचं सगळं केलंय. बर आता ज्या दिवशी तुमच्या बाबतीत घटना घडली होती, म्हणजे आर्याच्या बाबतीत जी हं. घटना घडली त्या दिवशी तुमचा काय दिनक्रम होता, कसं कसं घडलं होतं, म्हणजे तो घटनाक्रम काय होता आणि तुम्हाला कसं लक्षात आलं की हाच असू शकतो? हाच असू शकतो म्हणजे आता त्या दिवशी तर आम्ही कधीच म्हणजे नेहमी सारखं आम्ही रानात गेलेली. हम्म, आर्याचं पप्पा इथं परड्यातच होतं. हम्म, ती शाळेतनं गणवेश बदलायला घरी आलेली. बर तर घरी आले ना गणवेश बदलला तिनं, तोपर्यंतच त्याचं म्हणजे खुन्नस म्हणजे त्या राग त्यानं केला. हा नंतर ना मग हे आम्हाला डॉस ते पोलिसांनी त्याचं लागला तपास. बर म्हणजे डॉग स्क्वॉड आलं हा होतं इथं आणि त्या कुत्र्यांनीच माग काढला त्याच्या मार्क घराचा. काढला त्यानं अच्छा दाखवलं ते. ओके. आपण ह्या केसमध्ये बऱ्याचशा गोष्टींचे खुलासे होणार आहेत, म्हणजे ते खुलासे असे होणार आहेत की पुन्हा एकदा महाराष्ट्र हादरणार आहे. पण मी आता पुन्हा सासपडे गावात याच्यासाठी आलो की फक्त सामाजिक दृष्टिकोन जर सजग असता तर किमान आर्या वाचली असती. यांची जी मुलगी आहे यांच्या माग सपोर्ट नव्हता, किंवा मुलगी मोठी झाल्यामुळे त्याच्याकडे बघण्याचा अँगल लोकांचा वेगळा होता. म्हणजे एखादी मुलगी गायब जर झाली तर ती कुठेतरी गेली असेल, किंवा अगदी लोकांचं अप्रत्यक्ष बोलणं असं असायचं की पळून गेली. पण असं माझा विश्वास होता माझी पोरगी हा जाणाऱ्यातली नव्हतीच. हा माझी पोरगी इतकी म्हणजे होती ना ही, हा काय सांगायचं नको. हम्म, काम आणि हीच कामाशिवाय पोरगीला काय सुचतच नव्हतं. बरं. पोरगी माझी इतकी म्हणजे माझ्यावर सुद्धा इतकं प्रेम तिचं होतं ना, काय बोलूच नका. आणि मग लोकांनी अशा पद्धतीने उठवलं की ती उठवलं. हा लोक अशी म्हणायला लागली तर नाही माझी पोरगी अशी नाहीच. हम्म, माझी पोरगी अशी जाणाऱ्यातली नाहीच. पोरगीला माझ्या नेलीच.
माझ्या पुरीला गायबच केली आहे. मी अशी वरडून सांगायची सगळ्यांनी, हम्म. तरी बी कोणी नाही केलं. लय आता वरडून सांगितलं तेव्हा मी. मग आता मला तुम्ही सांगा, आता पुन्हा ज्या गुन्ह्यातून त्याला सोडूनच दिलता त्याच आरोपीने आता परत तुमच्या मुलीचा खून केलाय अशी कबुली दिली, दिली. काल त्याला आणलं होतं इथं. हो. आता तुमचं काय म्हणणं आहे की आता त्यावेळेस जर योग्य तपास झाला असता तर किमान तुम्हाला हो, वाटतं की ही तुमची मुलगी वाचली असती. मग मी आता तेच सांगते, ज्या वेळेस जर माझ्या मुलीच्या वेळेस जर चांगला तपास घेतला असता तर ही मुलीच्या ही वेळ आली नसती. बरं. ह्या कुटुंबावर अशी वेळ आलीच नसती. त्यांनी त्यावेळेस खरोखर म्हणजे तपासात जरा वाईच हीच केला असणार आहे. हलगर्जीपणा केला. हलगर्जीपणा केला. 100%. अर्थात याच्यामध्ये दिसून येत आहे की जो आरोपी स्वतःहून सांगतोय आता की हो तोही खून त्यानंच केलेला होता. बरं, ते स्वतःहून का सांगेल? त्याने केलाय म्हणून सांगणार ना. अर्थात. असा कसा सांगल तो? बरं, बरोबर. स्वतः कसा घेईल गुन्ह्यावर? कुणीतरी घेईल का नाही की मी केलाय म्हणून? हं? बरोबर आहे. आता काय मागणी तुमची दोघींची? तुम्ही दोन्ही आया आहेत, तुम्ही शेजारी राहणारे आहेत, आता शेजारी तुम्ही बसलाय, तुमची काय मागणी? त्याला लवकरात लवकर फाशी व्हावी. झालीच पाहिजे फाशी त्याला. हीच आम्हाला मागणं आहे. न्याय आम्हाला मिळावा. दोन्ही मुलींनी न्याय मिळावा. बिना कामास त्याला अन्न पाणी घालून हा. बसू नका. घालत Direct बसू नका. फाशी शिक्षा झाली. त्याला अजून काय एवढं केलेलं नाही. मी आता जिचा खून झाला 12 वर्षाची आर्या, तिच्याबद्दल थोडीशी गावात अतिशय चाणाक्ष आणि हुशार अशी मुलगी होती. शाळेत जाताना बाय बाय करत गेली. तिचं आर्मी पोलीस स्वप्न होतं. इतके तिला इंग्रजी विषय आवडायचा प्रमाणाच्या बाहेर. तिचं लय स्वप्न सगळे काय त्याला मिळालं ते एवढ्याशा मुलीचं. त्याला काय दुश्मन करायची होती, ती मोठ्या माणसांची वय करून करायची होती. बाकीचं काय मुलीनं काय केलं होतं माझ्या? आपण एक बघतोय की याच्यामध्ये तिचं आर्मी पोलीस भरती व्हायचं स्वप्न होतं. देशाचं संरक्षणासाठी सैनिक व्हायचं आणि आपण देशाचं संरक्षण करायचं असं स्वप्न बघणारी आर्या, तिचं संरक्षण करताना थोडासा जीव तिचा गेला आणि मग ह्या सगळ्या गोष्टी समोर आल्या. सगळ्यात महत्वाचं काय बघा की एक तर गावखेड्यांमध्ये अशा घटना ज्यावेळेस घडतात त्यावेळेस मुलींकडे वाकड्या नजरेनं अगोदर त्याची चर्चा केली जाते. हे सगळ्यात दुर्दैवी. ह्या घटना ज्या घडल्या ह्याच्यातलं सगळ्यात दुर्दैवी गोष्ट आहे की एखादी मुलगी जर मोठी झाली आणि तिच्या बाबतीत जर दुर्दैवी घटना घडत असेल तर तिच्याकडे पहिल्यांदा वाकड्या नजरेनं चर्चा केली जाते की बाबा कुठेतरी गेली असेल, कुठेतरी निघून गेली असेल किंवा ती स्वतःच कुठेतरी बाहेर पडली असेल. अशा प्रकारच्या वाईट चर्चा केल्यामुळं अगोदर ह्यांच्या मुलीचा जीव गेला आणि नंतर त्यांच्याही मुलीचा खून झाला. हे खूप धक्कादायक आहे. मी ज्यावेळेस यांच्याशी सगळं बोलत होतो, यांचे कुटुंबीय सगळे आहेत, त्यावेळेस मी हे सगळं घर पाहिलं की खूप दुर्दैवी, ते शब्दात सांगता येणार नाही, अत्यंत दुर्दैवी घटना आहे. मात्र सासपडे सारख्या छोट्या गावामधली घटना लाईटली घेऊन किंवा पहिल्या मुलीचा जर खून उघडकीस आला असता तर किमान आर्याचा जीव वाचला असता, म्हणजे एक तरी जीव वाचवता आला असता. तो जीव वाचवण्याच्या ऐवजी आरोपीला वाचवलं गेलं, हे दुर्दैवाचं आहे. त्याच्यामुळे ह्या सगळ्या घटनेचा पाठपुरावा आपण अत्यंत टोकाचा करणार आहे. मी सुरुवातीलाच जे तुम्हाला सांगितलं की ह्या 2 घटनांमधली जी पहिली घटना होती त्याच्यातलं अत्यंत विदारक असं स्वरूप समोर येणार आहे आणि त्यानं पुन्हा एकदा महाराष्ट्र हळहळणार आहे. तुर्तास इथंच थांबतो. गावातील लोक आणि सगळ्या परिस्थितीचा आढावाही आपण घेणार आहोत.